नमस्कार आणि वेलकम बॅक। कोणताही सणवार असो किंवा कोणतेही फंक्शन आपल्याकडे असो तर त्याची आपण पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला तो सणवार आनंदाने साजरा करता येतो आणि आयत्या वेळेस कोणतीही तारांबळ उडत नाही। आणि आता दिवाळी येणार आहे तर त्यासाठीची आपल्याला कोणती पूर्वतयारी करून ठेवायची आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। कपड्यांची शॉपिंग आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये करतोच, पण या व्यतिरिक्त आपल्याकडे ठेवणीतलेही काही नवीन कपडे असतात जे आपण सणावारासाठीच काढतो। तर एकदा या सगळ्या कपड्यांना आपण चेक करून घ्यायचं आहे। म्हणजे काही ड्रेस आपल्याला घालायचे असतील तर ड्रेसला प्रेस आहे का, पुन्हा कोणते कोणते ड्रेस आपल्याकडे आहे आणि त्याच प्रकारे आपण ड्रेस ठरवूनही ठेवू शकतो। त्याचबरोबर आपल्याला कोणती जर साडी नेसायची असेल तर तीही चेक करून घ्यायचं आहे की साडीला प्रेस आहे का, त्याचा ब्लाऊज व्यवस्थित आहे का, म्हणजे फिटिंग वगैरे या सगळ्याचं आपल्याला चेक्स करून ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर कोणते कपडे घालायचे तेही आपल्याला ठरवून ठेवायचं आहे। अशी जर आपल्या कपड्यांची आपण तयारी करून ठेवली ना तर दिवाळीचे जे 4-5 दिवस असतात त्यावेळेस आपल्या मनाचा आपण कोणताही ड्रेस घालू शकतो आणि त्याचबरोबर एखादा एक्स्ट्रा कपडा आपण प्रेस करून ठेवायचा आहे आणि त्याला तयार करून ठेवायचा आहे। कारण चुकून जर एखादे कपडे आपले थोडेफार खराब झाले तर दुसरा एखादा चांगला ड्रेस किंवा साडी आपल्याकडे तयार असेल। आता दिवाळीसाठी घराच्या सजावटीचं आपण छान असं सामान घेत असतो, पण आपल्या आधीच्या वर्षांचंही काही सजावटीचं सामान नक्कीच आपण सगळ्यांनी ठेवलं असेल, तर त्यालाही आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे जे सजावटीचं सामान आहे ते मी अशा प्रकारे बॉक्सेसमध्ये व्यवस्थित धुवून त्याला बांधून ठेवलेलं आहे। तर तेच मी आज चेक करून घेणार आहे। तर गेल्या वर्षीचा आमचा जो आकाश कंदील होता तोही मी अशा प्रकारे पॅक एका अशा मोठ्या पिशवीमध्ये ठेवला होता। तर तुम्ही पाहू शकता अजूनही हा आकाश कंदील भरपूर चांगला आहे, तर आम्हाला आकाश कंदील आता पुन्हा घ्यायची गरज नाही आहे। त्याचबरोबर इतर जे साहित्य आहे ते सुद्धा आपण लगेचच चेक करून घेणार आहोत। त्यानंतर इथे माझ्याकडे काही फुलांच्या माळा आहेत, तर त्यालाही मी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं होतं, तर त्यालाही एकदा मी चेक करून घेणार आहेत की त्या व्यवस्थित आहेत का। त्याचबरोबर माझ्याकडे काही दिवेही होते, म्हणजे मला काही गिफ्ट्स आलेले, काही मी स्वतः घेतलेले, आणि जे आपले मातीचे दिवे असतात तेही एकदा मी चेक करून घेणार आहे की माझ्याकडे किती अवेलेबल आहे आणि त्यानुसार मला जर आणखीन काही घ्यायचे असतील तर त्यानुसार मी प्लॅनिंग करेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मातीचेही माझ्याकडे दिवे असे मी स्वच्छ करून या डब्यामध्ये ठेवले होते। त्यानंतर इथे माझ्याकडे असे कॅन्डल लाईट्स आहेत, तर तेही मी एकदा चेक करून घेणार आहे की सगळे चालू कंडिशनमध्ये आहेत का। अशा प्रकारे जर सजावटीचं सामान आपण आधीच चेक करून ठेवलं तर आपल्याला आयडिया येते की एक्झॅक्टली आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे आणि आपल्याला काय नवीन घ्यायचं आहे किंवा कशा प्रकारे यावेळेस आपण दिवाळीची सजावट करायची आहे। आता दिवाळीच्या फराळीची सुरुवात आपण दिवाळीच्या आधीपासूनच करतो, तर त्यासाठीही सगळं सामान जे आपल्याला लागणार आहे तेही आपल्याला ऑलरेडी चेक करायचं आहे आणि त्यानुसार आपण सामानही भरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर दिवाळीचं हे सगळं सामान किंवा आपलं जे फराळाचं सामान असतं ते सगळं ठेवण्यासाठी आपल्याला मोठमोठ्या डब्यांची गरज लागते। तर आपल्याकडे जे काही मोठे डबे आहेत जे आपण बाजूला कुठे किंवा वरती कुठेतरी माळ्यावरती ठेवले असतील तर त्या सगळ्याला काढून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून वगैरे ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं जसं फराळ होईल तर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल। आता दिवाळीसाठी आपल्या घरातली ही काही सामानं आपण चांगली अशी बाजूला काढून ठेवतो। जसं सणावारासाठी चांगले नवीन बेडशीट्स मी असे बाजूला काढून ठेवलेले आहेत, जे दिवाळी, दसरा किंवा आणखीन कोणते सण असतील त्यावेळेसच मी याला काढते। तर तेही आपल्याला रोजच्या वापरातले जे बेडशीट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून दिवाळी जशी चालू होईल तसं लगेचच आपण आपलं बेडशीट ही चेंज करून घेऊ शकतो।
तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे एक कलरफुल बेडशीट मी साईडला ठेवलं होतं, जे मी दिवाळीच्या दिवसांमध्येच काढते. तर अशाच प्रकारे तुम्हीही जर तुमच्या घरामध्ये काही बेडशीट्स किंवा पिलो कवर्स किंवा सोफा कवर किंवा आणखीन काही कवर्स ठेवले असतील जे सणावारासाठीच वापरायचे असतील, तर तेही आपल्या रोजच्या वापरातल्या कपड्यांमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे टायमाला आपल्याला लगेचच ते यूज करता येईल. आता पूजेसाठीही आपल्याला काही साहित्य लागत असतं, पण काही वस्तू आपण दुसऱ्या कुठेतरी कॅबिनेटमध्ये वरच्या बाजूला ठेवलेले असतात, तर त्यालाही आपण काढून घ्यायचं आहे, सगळे चेक करून घ्यायचं आहे, स्वच्छ करून पुन्हा त्याला कुठेतरी खाली ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून दिवाळी जशी चालू होईल तर या सगळ्या वस्तू आपल्या अगदी हाताशी असतील आणि आयत्या वेळेस आपल्याला ते पुन्हा स्वच्छ करत बसायची किंवा शोधायची गरज लागणार नाही. दिवाळीच्या खरेदीला जाण्यापूर्वी आपल्याकडे असलेले जे रांगोळीचे कलर्स आहेत तेही आपल्याला सगळे चेक करून घ्यायचे आहेत, सगळे अवेलेबल आहेत का, नसतील तर त्यानुसार आपण कलर्स आणू शकतो. इथे तुम्ही माझ्याकडे पाहू शकता येलो कलर आणि रेड कलर माझ्याकडे संपलेला आहे, तर मला आता शॉपिंगमध्ये तेही इन्क्लूड करायचं आहे. ॲक्च्युली मी मोस्ट ऑफ द टाईम रांगोळी काढत असते, म्हणजे डेली बेसिसवरती किंवा अधूनमधून रांगोळी माझी चालूच असते, त्यामुळे मला भरपूर कलर लागतात. त्यासाठी मी ऑलरेडी कलर घेऊन ठेवते. ही पांढऱ्या रंगाची रांगोळी आत्ताच मी दसऱ्याला घेऊन ठेवली होती, पण बाकी काही कलर्स थोडे संपलेले आहेत, तर ते आता मला घ्यायचे आहेत. असा जर आपल्याकडे रांगोळीच्या कलरचा भरपूर स्टॉक असेल ना, तर दिवाळीच्या दिवसांमध्ये अशा मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट येतो. तर अशा प्रकारे दिवाळीची पूर्वतयारी तुमचीही नक्कीच चालू असेल किंवा काही जणांची ऑलमोस्ट संपत आलेली असेल आणि ज्यांनी कुणी अजून दिवाळीची तयारी चालू नसेल केली, तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच चालू करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते. आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.